माणसाशी माणसाप्रमाणे वागलेला असो, आपण माणुसकीला जागलेला असो, दानधर्म आपल्या हातून झालेला असेल, आपल्या हातून सत्कार्य झालेले असतील, तर आपल्याला निश्चितच स्वर्ग मिळणार. आणि आपल्या हातून जर पापकर्म झाले असतील, आपण दुसऱ्यांना त्रास आणि त्रासच दिला असेल, तर आपण मात्र मेल्यानंतर आपला आत्मा कुठं जाणार? नरक यातना भोगायला. कुंभी पाकी घातलं जाईल त्याला. कुंभी पाक म्हणजे नरक यातना आणि स्वर्ग म्हणजे हेवन, दी प्लेस ऑफ पीस, शांततेचं ठिकाण. जसं परमधाम आहे, कैलास आहे किंवा वैकुंठ आहे. वैकुंठ कशाला म्हटलं जातं? कैलास आणि वैकुंठ. विष्णुपुरीला वैकुंठ म्हटलं जातं आणि शिवपुरीला कैलास म्हटलं जातं. प्रत्येक प्राणी कोणतर वैष्णव भक्त असतो, तो काय म्हणतो, मला पांडुरंगा वैकुंठाला माझा आत्मा जाऊ दे. आणि शिवभक्त काय म्हणतो, हे शिवा माझा आत्मा कैलासाला जाऊ दे. म्हणजे या परम अवस्था आहेत. ठीक आहे. म्हणून नियती हा सगळा खेळ कशाचा आहे? खेळ कुणाला दैवाचा कळला, मी असो तू असो हा असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला. म्हणजे दैवाचा लेखा कधीच कुणाला टळलेला नाही. ज्या वेळेला जीव भ्रूण भ्रूण म्हणजे जन्मलेलं बाळ असतं बघा, तर तिसऱ्या दिवशी सटवी येते आणि त्याच्या कपाळावर भाग्याची अक्षर म्हणजे त्याचा कर्माचा लेख, इतक्या जन्मात त्यानं काय काय केलं आणि कुण्या दिवशी त्याला काय फळ मिळणार आहे, तो कुण्या दिवशी काय, म्हणजे वयाच्या तो साधारणतः 9व्या वर्षी झालं तर त्याला हे मिळणार आहे, 12व्या वर्षी त्याला ते मिळणार आहे, 20व्या वर्षी त्याला ते मिळणार आहे, असं पूर्ण आयुष्याचा हिशोब लिहिलेला आहे. आणि आपलं रिटर्न तिकीट सुद्धा काढून आपण आलेलो आहोत. रिटर्न तिकीट म्हणजे जायचं तिकीटही काढलेलं आहे. असं कोणी अमरत्वाचं घेऊन आलेलं नाही. आपण एके दिवशी जाणार आहोत, नक्कीच जाणार आहोत, पण ते कोणत्या दिवशी हे आपल्याला माहीत नाही. जर माहीत असतं तर आणखी दुःख वाढलं असतं. म्हणून काय काय गोष्टी अज्ञानात सुख आहे. अज्ञानामध्ये आता लहान बालक असतं बघा, त्याला पूर्ण नॉलेज नसतं जगाचं वगैरे, तर ते किती सुखी असतं का नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. म्हणजे लहानपण अगदी देवाचा अवतार म्हटलं जातं बाळाला. मग ती मुलगीचं बाळ म्हणजे मुलगी असेल किंवा मुलगा असो, पण ते निष्पाप जे लहान बालक असतं हे परमेश्वराचं साक्षात रूप असतं. म्हणूनच मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं नाही का. तर हे जे निष्पाप, आता आपण परवा नवरात्री झाली, नवरात्रीमध्ये जे कुमारिका लहान ज्या मुली आहेत, छोट्या म्हणजे जे आणखी शहाण्या झालेल्या नाहीत, लहान आहेत कुमारिका, तर अशा 9 बालिकेला आपण घरी आणून त्यांची पूजा करतो, त्यांना जेवायला खायला घालतो, त्यांच्या ओटीमध्ये काहीतरी गिफ्ट वस्तू, मे बी ब्लाऊज पीस असेल, ₹1 म्हणा, असं काय काय ठेवून आपण आपली श्रद्धा जी आईवर आहे, आई देवीवर, ती दाखवतो की नाही. तर मग त्यांना ते तर त्याच साक्षात नवदुर्गा आहेत किंवा नवदेवी आहेत. दुर्गा तूच, चंडी तूच आणि लक्ष्मी तूच आणि सरस्वती पण तूच. म्हणजे ज्या वेळेला हे आपली आई आपल्याला प्रसन्न होऊन वरदान देत असते, धन, संपदा, मनःशांती, त्यावेळेला ती लक्ष्मीचं रूप असते. आणि ज्या वेळेला अधर्म माजलेला असतो आणि धर्मरक्षणार्थ शिवाजी महाराजांसारखा जीव पृथ्वीवर पाठवून दुष्टांचं निर्दालन करणारी रणचंडी बनते, त्यावेळेला ती दुर्गा असते, कालिका असते, महाकाली असते. म्हणजे ज्या वेळेला दुर्जनांचा सुळसुळाट उठलेला असतो, धर्माचं रक्षण करण्यासाठी अधर्म माजलेला असतो, सज्जन लोकांना त्रास दिला जातो, तर त्यावेळेला ही लक्ष्मी रणचंडी हातात तलवार घेते आणि मग ती उग्र होऊन त्या दुष्ट दैत्यांचा नाश करते. तिला दुर्गा म्हटलेलं आहे, तिलाच महाकाली म्हटलं आहे. म्हणजे स्त्री ही लक्ष्मी पण आहे आणि दुर्गा पण आहे. म्हणून असं म्हटलं जाते की ज्या घरातल्या स्त्रिया हसमुख किंवा हसत राहतात तिथं लक्ष्मीचा सहवास असतो आणि ज्या घरात दुःखी कष्टी स्त्रिया असतात तिथं लक्ष्मी नांदत नाही. म्हणून स्त्रिया हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिल्या पाहिजे. मग कधी राहतील तर घरातल्या सगळ्यांनीच त्यांची काळजी घेतली पाहिजे. ओके. देन तर आपल्याला आता हे तर
84 लक्ष योन्यात आपण काय काय केलं आपल्याला माहित नाही. मग आपलं समजा दुष्कर्म झालं असेल आपल्या हातून किंवा आपल्या हातून पाप कर्म झालं असेल, त्यामुळे आपल्याला आता सध्या दुःख भोगायला लागत असेल, तरी सुद्धा घाबरण्याचे कारण नाही. तर आपण अनन्य भावे परमेश्वराला शरण गेलं पाहिजे, सिरेंडर झालं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण परमेश्वराकडं, लहान बालक जसं आईकडे जातं धावत, आई आई मला हे पाहिजे ते पाहिजे, किंवा दुःख झालं रडत जातं, ठेस लागली, त्यावेळेला ती आई पदरानं त्याचं डोळं पुसते त्या लेकराचं, आणि मायेनं असं हात फिरवला की सगळं दुःख कुठल्या कुठं पळून जातं बघा. कारण आईच्या पदरातली जी ताकद आहे, जी प्रेम माया आहे, ती कशातच नाही. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई. भगवंतानी प्रत्येकाच्या घरात राहता यावं म्हणून आईची निर्मिती केलेली आहे. आई सारखे दैवत या त्रिखंडात नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर सगळं धन आपल्याकडं, गाडी आहे, बंगला आहे, कार आहे, ऑडी गाडी आहे, BMW आहे, मर्चडीस आहे, मोठमोठे फ्लॅट आहे, सगळं आहे, आणि आपल्याकडे जर आई वडील नसतील तर आपल्यासारखा करंटा दुर्दैवी जीव या जगात नाही. ज्याच्याकडे आई वडील आहेत, भले मग तो झोपडीत राहत असो, तो सुखी आणि तो स्वर्ग सुख भोगतो, त्याच्या घरी लक्ष्मी नांदते. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे, आई वडिलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. देर इज नो गॉड लाईक दी मदर, किंवा देर इज नो गॉड लाईक दी पॅरेंट्स. आई वडिलासारखं दैवत. कारण आपला हा देह आपल्याला कोणी दिला? आई वडिलांनी दिलेला आहे. आत्मा परमेश्वराने जरी दिला असला, आत्म्याचा बाप कोण आहे? परमेश्वर. पण ह्या देहाचा बाप म्हणजे आपला बाप. म्हणून आई आणि वडिलासारखे दैवत या त्रिखंडात नाही. आम्हाला एक कविता होती बघा, मनी धीर धरी शोक आवडी जननी, भेटेन 9 महिन्यानी. तर आई त्याच्या त्या मुलाची गेलेली असती, आणि त्यावेळेला त्याच्या मनाच्या यातना ज्या आहेत त्या या कवितेतनं होतात. किंवा गे माय भूत जे मी, फेडीन पांग सारे, आनीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आता ह्यात भारत माता, गे मायबो, भारत, आपली भारत सुद्धा माताच आहे. आपल्याच भारत देश आहे, ती पण देश सुद्धा माताच आहे की नाही? कारण आपण ह्या आपल्या भारत देशात इतकं वैभवानं जे राहतो, समजा इथं जर पारतंत्र्य, जसं इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, तसं राज्य असतं तर आपल्याला असं सुखी समाधानी असं ऐश्वर्यवान जीवन जगता आलं असतं का? नाही. म्हणून हे आईची पण रक्षण केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे भारत मातेची सुद्धा, आणि आपल्या घरातल्या आईची पण. असं म्हटलं जातं की तुम्ही घरातल्या आईची जर सेवा, घरातल्या आईला जर आनंदात प्रसन्न ठेवत असाल, तर मंदिरातली आई आपोआप प्रसन्न होते. म्हणजेच जी अंबाबाई आहे, जगतजननी आहे, ती प्रसन्न करायची असेल तर आपल्याला आपली आई प्रसन्न अगोदर ठेवली पाहिजे. आपल्याला परमेश्वर मिळवायचा असेल तर आपले जे इष्ट, म्हणजे आपल्या घरात जे परमेश्वर आहेत, सगुण साकार रूपात आई वडील हे साक्षात दिसणारे परमेश्वर आहेत. आपण म्हणतो की देव कुठं आहे, देव कुठं आहे? अरे देव तुझ्या घरात आहे ना. तुझी आई आणि तुझे वडील हे साक्षात दिसणारे देव आहेत, सगुण साकार. आणि निर्गुण निराकार देव कोण आहे? हे परमेश्वर. आकार, निर्गुण निराकाराचंच रूप आकार किंवा साकार रूप म्हणजे आई. म्हणून आईसारखे दैवत या त्रिखंडात नाही. म्हणून आपण आईची सेवा केली पाहिजे. जर या गोष्टी करत असू तर आपल्या जे पूर्वजन्माचं जे पाप आहे किंवा नीती आहे ती कटली जाते, पाप कमी होतं, आणि आपल्याला या जन्मात त्याची गोड मधुर फळे खायला भेटतात. म्हणून माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, माणुसकीनं वागलं पाहिजे. बहिणाबाईचा एक कविता आहे बघा, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. अरे माणसा तू माणूस कधी होणार आहेस माणूस, परंतु तुझ्यात माणूस काय आहे का? नाहीये. तर का उपयोग आहे? माणूस आहे, आता आहे सोनं, पण सोनं जर मोडायला गेलं आणि त्यात म्हणजे जर लोखंड निघालं तर दिसतं सोन्यासारखं, म्हणून असतं का? पण जे ह्या त्रिविध तापाने पोळून बाहेर येतो, सोनं सुद्धा त्या भट्टीतनं बाहेर येतं तेव्हा ते 24 कॅरेटचं होतं. तसं माणसाने सुद्धा ह्या त्रिविध ताप म्हणजे कोणकोणते आहेत? आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक. ह्याने पोळलं पाहिजे. संसारातनं निभावून निघलं
की मग जीवनाचं सोनं होतं. तसं एखादा मूर्तिकार असतो बघा, त्या दगडावर अनंत घाव घातलेले असतात त्या दगडाला. एवढे सगळे घाव पचवलेले असतात. तेव्हा त्या दगडाला सुद्धा देवपण येतं आणि मग त्या लोक त्याच्या पुढे नतमस्तक होतात. जसं आपल्याही जीवनात अनेक दुःख जरी आले, संघर्ष जरी आले, तरी न डगमगता आपण त्याला फेस केलं पाहिजे. तर आपल्या जीवनाचं सुद्धा सोनं 24 कॅरेटचं झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे सगळं करत असताना परमेश्वराला शरण गेलं पाहिजे आणि प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा भगवंताचा प्रसाद म्हणून आपण एन्जॉय केला पाहिजे, नाही का? तर आता हे जी नीती आहे, या नीतीमध्ये सुद्धा बदल घडवण्यात आता बघा लक्ष्मणाला शक्ती लागली होती. त्यावेळेला लक्ष्मणाच्या पत्रिकेत त्या वर्षी गंडांतर होतं, म्हणजे मृत्यूयोग होता. परंतु हनुमानजीनं दुर्नागडी पर्वत आणला आणि त्या सुषेण वैद्यानं त्यातली संजीवनी वटी नावाची वटी काढून त्याच्या नाकामध्ये पिळली. तेव्हा हनुमानजी उठले, लक्ष्मणजी उठले. तर कशामुळं कटले? रामाच्या सान्निध्यात. राम 14 वर्ष वनवासात असताना लक्ष्मण उपवासी होते. एक दिवसही जेवलेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल 14 वर्ष कसं राहिले? कारण त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य 1000 वर्षाचं असायचं. सत्ययुगात 1,00,000 वर्षाचं असायचं. द्वापार युगामध्ये त्रेतायुगात माणसाचं आयुष्य 50,000 वर्ष असायचं. 50,000 असायचं. सत्ययुगामध्ये 1,00,000 असायचं आणि ह्याच्यात द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष असायचं आणि कलियुगामध्ये 100 वर्ष. तर 14 वर्ष म्हणजे साधारणतः आपला आत्ताचा 1 दिवस. मग 1 दिवस किंवा साधारणतः 7 दिवस म्हणूया. 7 दिवस उपाशी राहायला काय हरकत आहे? आत्ताचे आपण 7 दिवस जे राहतो उपवासी, म्हणजेच 14 वर्ष त्यांची तिथं झालेली आहेत. म्हणजे ह्या गणितानं ते उपवासी होते. आणि इतकं पुण्य होतं ना गाठी आणि साक्षात परमेश्वराच्या सान्निध्यात. राम हे विष्णूचा अवतार, त्यामुळं लक्ष्मणाचं संकट टळलेलं आहे. म्हणून अगदी नाव जरी तोंडात घेतलं आपण परमेश्वराचं, राम किंवा शिव, तर अनंत यातना आहेत, त्या सगळ्या नष्ट होतात. आणि हे सगळं करत असताना नीती बदलायची असेल तर आपल्याला आपलं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे, दानधर्म केला पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे, परोपकार केला पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे, सात्विक आहार पाहिजे, चांगले वागणे पाहिजे, चांगले बोलणे पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे. ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. आई वडिलाची सेवा केली पाहिजे, मुक्या प्राण्यावर प्रेम केलं पाहिजे, निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. जे पाळीव प्राणी गाय किंवा म्हैस आहे, बैल आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. तसंच वृक्षतोड केली नाही पाहिजे, निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, वृक्ष लावली पाहिजे, झाडं लावली पाहिजे आपण, किंवा आपली ह्या जीवाची ओढ सतत शिवाकडे पाहिजे, सतत परमेश्वराचा ध्यास पाहिजे. तर हा भवसागर तरणार आहे. शिवाय आपण जे कर्म करत असू त्यावेळेला आपण सात्विक पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे. साधं सिंपल आहार सुद्धा आपला सात्विक पाहिजे. 3 प्रकारचा आहार असतो. एक राजस आहार, दुसरा तामस आहार आणि तिसरा सात्विक आहार. सात्विक आहार म्हणजे काय? आपली भाजी, भाकरी, पोळी, भात, आमटी याला सात्विक आहार म्हणतात. राजस आहार म्हणजे जिभेचे चोचले, एकदम असं काहीतरी चांगलं तळलेलं, तेलकट, तुपकट असं जास्त खाणं, तेलकट वगैरे, म्हणजे उदाहरणार्थ भजी खा, कुरडी खा, पापडी खा, सांडगे खा, हे खा, ते खा, असं जिभेला आवडणारं खाणं म्हणजे राजस आहार. आणि तामस आहार म्हणजे अभक्ष भक्षण करणे. तामस आहार म्हणजे प्राण्याची हत्या करून, जे मटण वगैरे जे लोक खातात ते तामशी असतात. त्यांचे राग त्यांना लगेच येतो चटकन, कारण आहारच तसा आहे. जसे आहार, आता उदाहरणार्थ गाडीमध्ये आपण पेट्रोल घातलं तर गाडी कशी चालते? सरळ व्यवस्थित चालते, त्याचा आवाज येत नाही. आणि डिझेल घातल्यावर थोडा आवाज येतो आणि रॉकेल घातलं तर फटफट फटफट फट सगळा धूर सगळीकडे असं दुर्गंध सुटल्यासारखं. तसंच आपण आपल्या पोटामध्ये काय अन्न घालतो त्याच्यावरच आपले विचार निर्माण होतात. आपण जर चांगले सात्विक अन्न घातले तर विचार पण सात्विक येणार. आपण तामस घातलं तर तामस येणार. आपण जर अभक्ष भक्षण प्राण्याची हत्या करून जर आपण खात असू तर ते योग्य नाही. कारण शाकाहार हे करणे हेच शरीरासाठी चांगलं आहे. विज्ञानानं आणि अध्यात्मानं पण सांगितलेलं आहे. म्हणून आपण शाकाहारी राहिलं पाहिजे,
तसेच आपण सत्य बोललं पाहिजे, माणुसकीला जागलं पाहिजे, एकमेकाच्या मदतीला आलं पाहिजे. या गोष्टी जर आपण करत असू तर आपलं पूर्वजन्मीचं पाप कुटून आपल्या पुण्य डिव्हाइन बँकेमध्ये ते वाढत जातं आणि आपल्याला आपलं जीवन सुखकर चांगलं होतं आणि आपल्याला इथंच स्वर्ग मिळतो घरामध्ये आपल्या इथंच. स्वर्ग तिथला तर पाहायचाच आहे आपल्या कर्मानं, पण हे जीवन जगत असताना सुद्धा प्रेझेंटमध्ये सुद्धा आपण हे डिव्हाइन जे हेवन आहे, हेवन म्हणजे स्वर्ग सुख भोगू शकतो. नाहीतर आपलं जीवन पण नरकमयच. नरक म्हणजे बघा ते असते बघा ते आळ्या वगैरे ते असतात ते पट त्या गटारीमध्येही असतात. तर ते त्याच्या कर्मानं फेडत असतात ते सगळं. आपण सुद्धा काय गेल्या जन्मात काय होतो देव जाणीस. 84 लक्ष योन्या फिरल्या राहणं. पाप आणि पुण्य समान ज्या वेळेला होतं त्यावेळेला हा नरदेह मिळतो आणि हा नरदेह इतका श्रेष्ठ आहे. यामध्येच आपल्याला नरशे नारायण व्हायचं. म्हणजे आपल्याला आपली ओढ वरी पाहिजे, खाली नाही, की नरशे नराधम. नराधम म्हणजे असुर. असुर म्हणजे लोकांना त्रास देणारे, दुष्ट, गुंड, मवाली किंवा राक्षस. तर राक्षस व्हायचं का राम व्हायचं आपल्या हातात आहे. म्हणून आपण चांगलं विचार, चांगलं बोलणं आणि चांगलं वागणं, एकमेकाच्या कामी येणं, माणसानं माणुसकीनं राहणं, एवढं जरी केलं तर आपली नीती बदलते आणि आपल्याला पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. म्हणजे यदि कर्म तेरे पावन है सभी, डुबेगी नहीं तेरी नाव रे. जर तुझे कर्म चांगले असतील तर तुझी नाव डुबणार नाही, पहिलं तरी जाईल. म्हणजे आपली तुझी म्हणजे ह्या देहाची. आणि तुझे कर्म जर पावन असेल तर पुण्या रूपात वो किस भेस में आएगा, पता नहीं किस भेस में आएगा आणि नारायण मिल जाएगा. नारायण म्हणजे परमात्मा तुला भेटून पण गेलेला असेल. आपल्याला आता उदाहरणार्थ आपण संकटात आहोत, आपल्याला काहीतरी संकट आणि कुणीतरी यातून मदत करतो आणि आपल्याला संकटातनं बाजूला होतं. मग आपण म्हणतो काय रे देवासारखं धावला असतो. आता माझ्या मुलीचा एवढा हुंडा द्यायचा होता आणि माझ्याकडे इतकेच पैसे होते आणि इतके कमी होते आणि तू आलास त्यामुळं आमचं इज्जत राखली गेली पाहुण्यापुढे, व्याह्यापुढे आणि ते जे हुंडा म्हणा, जे बोललेलं जे आहे ते आम्ही त्यामुळं करू शकलो. तू जर आला नसतास तर काय झालं असतं, तू देवासारखा धावत आलास. आपण असं जे म्हणतो ना, तर आपलं सत्कर्म गेल्या जन्मात केलेलं सत्कर्म ते कुणाच्या तर रूपाने येऊन आपल्याला मदत करत असतं. दॅट इज कॉल्ड पुण्य, दॅट इज कॉल्ड नियती, दॅट इज कॉल्ड प्रारब्ध. यालाच प्रारब्ध असे म्हणतात. मग सुख किंवा दुःख जे असेल ते आपल्या ह्या संचिताचंच आहे. आपण कुठलीही गोष्ट करत नाही, हे सगळे ऑटोमॅटिकली होतात. सगळे ऑटोमॅटिकली हे सगळं ड्रामा आहे, 3 अंकाचं नाटक आहे. सगळ्या गोष्टी ज्या त्या वेळेला होणार. समय से पहले आणि भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. म्हणजे नशिबात जर असेल तर आपल्याला त्या गोष्टी मिळतातच आणि जर नसेल तर त्या मिळतच नाही, कितीही त्याचा ध्यास घ्या. म्हणून आपलं नशीब, आपलं प्रारब्ध श्रेष्ठ पाहिजे. आपलं संचिताचं गाठोडं चांगलं पाहिजे. जर संचिताचं गाठोडं आपलं चांगलं असेल तर आपल्याला इथंच या जन्मामध्ये आपण अमरत्वाची फळं म्हणजे अगदी सुख समाधानाची फळं खाऊया. आणि जर आपलं प्रारब्धाच्या गाठोड्यामध्ये जे काय फॉल्ट असेल तर मात्र आपल्याला जीवनात दुःख, कष्ट, व्यथा, चिंता, टेन्शन, रोगराई या सगळ्या गोष्टी भोगायला लागणार आणि लागणारच. यालाच काय म्हणतात, नियती किंवा प्रारब्ध. दॅट इज कॉल्ड ॲज डेस्टिनी. डेस्टिनी मीन्स prarabdha. Okay, I hope all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And guys, if you are new in my channel, and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button you will get a bell icon, you just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. And guys, if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling.
फॉर एव्हर. जय शंभो, जय शिवा.